आता लोकलला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी बातमी। आज रविवारी आणि मुंबईमध्ये लोकलच्या तीनही मार्गांवरती मेगा ब्लॉक आहे। रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीच्या कामासाठी आज मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ट्रान्स हार्बरवर सुद्धा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावरती होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी वेळापत्रक बघूनच प्रवास करावा असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरती विद्याविहार आणि ठाणे दरम्यान 5वी आणि 6व्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल। अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 मेगा ब्लॉक असेल। या ब्लॉक काळात लोकलची वाहतूक बंद असणार आहे। पश्चिम रेल्वेवरती सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती मेगा ब्लॉक असेल। केसगळती या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी बाधित गावांचा दौरा केला। तपास करण्यासाठी दिल्ली आणि चेन्नईमधून तज्ज्ञ डॉक्टरांचं पथक येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। सानपाड्यातील टोरेस कंपनीतनं 1,90,00,000चा ऐवज पोलिसांनी जप्त केला। याबाबतचा तपास नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलाय। डोंबिवली पश्चिम येथील कचरा प्रकल्पाच्या रस्त्यावरनं केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली। भाजप पदाधिकारी कृष्णा पाटील यांच्याकडनं प्रकल्पाच्या रस्त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आयुक्तांनी त्यांना चांगलंच सुनावलं। प्रतापगड संवर्धनाच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत निकृष्ट दर्जाबाबत न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवली होती। याची दखल घेत मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काम थांबवण्याचे आदेश दिलेत। ठेकेदार बदलून मगच काम चालू करावं असे आदेश पुरातत्व विभागाला देण्यात आले।